नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझे या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येता 15 एप्रिल म्हणजे बुधवारी उद्या आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी आणि विशेष म्हणजे याच दिवशी प्रदोष आणि मासिक शिवरात्री व्रत एकत्र आले आहे. महादेव शिवशंकराच्या अखंड स्मरण स्वामी करत असतात. यामुळे प्रदोष मासिक शिवरात्री व्रत आणि स्वामींचे स्मरण दिन एकाच दिवस येणं अत्यंत पुण्यदानी आणि फलदानी मानला गेला आहे. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी जी त्यांचे अवतार कर्म कार्याची संगत दर्शवत स्वामींनी अक्कलकोट यात वटवृक्ष समाधी मठस्थानी त्यांची मध्यान्हकाळी अवतार कार्य पूर्ण केले आणि म्हणून आपण दरवर्षी स्वामींच्या पुण्यतिथी ही अगदी मनोभावे आनंदाने उत्सवाने आणि भक्तिभावाने साजरी करत असतो. या स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी स्वामी तत्व हे खूप जास्ती प्रमाणामध्ये जागृत असतं. जे काही सकारात्मक लहरी असतात किंवा जे काही देवी शक्ती आहे तर ते खूप जास्ती प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त आपण अनेक सेवा उपासन उपाय करत असतो आणि त्या सेवा खूप जास्ती प्रभाव ठरत असतात. या स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायाच्या आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होतं आणि म्हणून या पवित्र दिवशी अनेक जण आपल्या परीने जी काही सेवा होईल, जी काही उपाय करता येईल ती काही करता येईल आणि म्हणून आपल्याला या स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. आपल्याला या दिवशी एक ठिकाणी एक नारळ अर्पण करायचे आहे. हे नारळ अर्पण केल्याने जीवनातल्या सर्व शत्रू नष्ट होतील आणि तुमच्या मनातल्या कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होऊन आयुष्यातल्या सर्व दुःख संकट अडचणी नष्ट होईल. घरच्या मुलाच्या पतीच्या अगदी भरभरून प्रगती होईल. तर असे हे नारळ कुठे अर्पण करायचे आहे, हा नारळ आपण उपाय कसं करायचे आहे, कोणत्या वेळात करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाय बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्या स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचे आहे. तर पहा, जे व्यक्ती भक्तिभावाने स्वामींची सेवा करत असतात त्या व्यक्तीला स्वामीचा अनुभव हा आल्याशिवाय राहत नाही. स्वामी त्या व्यक्तीला आयुष्यातल्या सर्व संकट अडचणी हे दूर करत असतात. यामुळे बघा, बरेच जण भक्तिभावाने स्वामींची सेवा उपासन करत असतात आणि स्वामींच्या पुण्यतिथी म्हणजे हा स्वामींची समर्पित असणारा दिवस आहे. हे दिवस लाखो भाविका भक्त स्वामींची सेवा करत असतात. बरेच जण पुण्यतिथीच्या 7 दिवस अगोदर गुरुचरित्र पारायण करत असतात आणि त्या पारायणाच्या समाप्ती ही स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी केलं जातं. तसेच अनेक जण या दिवशी तारक मंत्राचे पठण करतात किंवा स्वामींच्या अखंड नामजप करत असतात. जी काही सेवा आपल्याला जमेल ती सेवा आपण या दिवशी करत असतो आणि यामुळे वातावरणामध्ये जे काही सकारात्मक लहरी आहे किंवा जे काही स्वामी तत्व आहे, देवी शक्ती आहे तर
खूप जास्ती प्रमाणामध्ये सक्रिय होतं. आणि जेव्हा आपण या दिवशी काही उपाय करतो ना, ते सिद्ध होतात आणि त्या उपायाच्या आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होतं. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय देखील करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामींचे केंद्र असेल, मठ असेल किंवा सद्गुरूच्या मंदिर मठ असेल की तर तिथे जायच्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता जर तुमच्या घराजवळ कुठेही स्वामीचं मंदिर केंद्र नसेल, दत्तांचं मंदिर नसेल किंवा मंदिर ही खूप जास्ती लांब आहे, परंतु तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे, तर घरच्या घरी हा उपाय कसं करायचा येईल हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी मी सांगणार आहे. तर पहा, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी समस्या हे असतातच. असं एकही व्यक्ती नाही की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अडचण नाही. अनेक जणांना आर्थिक अडचणी असतात. आलेली पैसे घरामध्ये टिकत नाही. कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदल मिळत नाही किंवा नशिबाचा साथ मिळत नाही. त्यामुळे आपल्या अनेक पैशाच्या अडचणी येत असतात. कधी कधी आपल्याकडे पैसे असतात, परंतु आपल्याला कामामध्ये यश मिळत नाही. कोणतीही इच्छा मनोकामना ही आपली पूर्ण होत नाही. कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखा घडत नाही. म्हणून यासारख्या अडचणी जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तसेच तुमच्या प्रत्येक इच्छा मनोकामना ही स्वामींच्या कृपेने 100% पूर्ण होईल. घरातली सर्व अडचणी, अडथळ, कर्ज आहे तर ते देखील दूर होईल. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बुधवारी या पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. स्वच्छ स्नान करायचे आहे. तुमच्याकडे पिवळे रंगाचे कपडे असतील तर आवर्जून पिवळे रंगाचे कपडे परिधान करा. परंतु या दिवशी चुकूनही काळा रंगाच्या कपडेही परिधान करू नये. पिवळे रंग नसेल तर इतके कुठलेही रंगाच्या कपडे तुम्ही परिधान करू शकता. यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरातली देवाच्या विधिवत पूजा करून घ्यायची आहे. स्वामींच्या मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक हा करायचा आहे. शुद्ध पाण्याने, पंचामृताने तुम्हाला जसा जमेल तसा अभिषेक करायचा आहे. आणि फक्त फोटो असेल तर ते पाणी शिंपडून व्यवस्थित पुसून काढायचे आहे. यानंतर स्वामींना अष्टगंध लावायचे आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे अत्तर असेल किंवा हिना अत्तर असेल तर ही सुद्धा तुम्हाला लावायची आहे. मूर्ती असेल तर छान तुम्ही पिवळ्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या वस्त्र परिधान स्वामींना करू शकता. यानंतर स्वामींना नैवेद्य सुद्धा अर्पण करायचे आहे. नैवेद्यामध्ये थोडक्यात भाजी, भात, चपाती हे काही तुम्ही घरामध्ये बनवणार आहे त्या नैवेद्य तुम्ही दाखवलं तरी सुद्धा चालेल. आणि यानंतर स्वामींची आरती तुम्हाला करायची आहे. आणि यानंतर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना, हा उपाय करायचा आहे. असा का जेव्हा तुम्ही हा उपाय करायच्या अगोदर स्वामींचे विधिवत पूजा करताना तेव्हा स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होत असतात. आणि यानंतर तुम्ही ही जी काही उपाय सेवा करताना तेव्हा त्यांच्या तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होतं. आता जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना, हा उपाय 100% प्रभावी उपाय आहे. मी स्वतः हा उपाय जे आहे तर ते केलेली आहे आणि त्या उपायाच्या फक्त फळ जो आहे तर ते सुद्धा मला भेटलेली आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे. ज्यामध्ये पाणी असेल असंच नारळ तुम्हाला घ्यायचे आहे. नारळ हे अत्यंत पवित्र आणि शुद्ध
शुभ मानलं जातं. त्याला श्रीफळ म्हणून देखील ओळखलं जातं. आपण कोणतेही शुभ कार्यामध्ये, पूजामध्ये त्याची उपयोग जे आहे तर ते अवश्य करत असतो. कारण नारळ जे आहे ना, जे समुद्र पवित्रात आणि ज्ञानाच्या प्रतीक मानला जातं. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीच्या प्रतिनिधित्व करतं. ज्यामुळे नारळ हा अतिशय शुभ मानला जातं आणि पूजामध्ये ते अवश्य वापरलं जातं. आता हा उपाय करण्यासाठी आपण जे नारळ घेणार आहोत ना, ते चांगली घ्यायचे आहे आणि हा नारळ तुम्हाला नवीनच आणायचा आहे. अगोदर तुमच्या घरामध्ये तुम्ही पूजामध्ये वापरलेली आहे असा नारळ घेऊ नका. नवीनच नारळ तुम्हाला लागणार आहे आणि जे लाल पिवळ्या रंगाच्या कलवाच्या धागा असेल त्याच्या मेली धागा असे सुद्धा म्हटलं जातं किंवा रक्षासूत्र असे देखील आपण म्हणत असतो. तर ते धागा कोणतेही पूजेच्या साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला हा धागा भेटून जाईल. यानंतर ना काय करायचे आहे, एक ताट घ्यायचे आहे. ताटामध्ये आपल्याला हा नारळ जे आहे ना ते ठेवायचे आहे. हा धागा सुद्धा ठेवायचा आहे. यासोबतच आपल्याला पिवळ्या रंगाच्या फुलं घ्यायच्या आहे. हळदी कुंकू अक्षदा घ्यायची आहे. यासोबतच तुम्हाला एक दिवा सुद्धा प्रज्वलित करून घ्यायचे आहे. एक वाटीमध्ये आपल्याला थोडासा तांदूळ घ्यायचा आहे. या तांदूळावरती हळदी कुंकू टाकून लाल पिवळ्या अक्षदा तुम्हाला तयार करायच्या आहे. यानंतर ना एक तांब्या भरून पाणी घ्यायचे आहे. त्या पाणीमध्ये तुम्हाला थोडीशी गाईच्या कच्चा दूध टाकायचे आहे. यानंतर ना या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षापक्षी जायच्या आहे. म्हणजेच उंबराच्या झाडापाशी जायचे आहे. उंबराच्या झाडापाशी गेल्यानंतर ना सर्वप्रथम तिथे हा दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे. यानंतर ना हे जेल जे आहे तर ते तुम्हाला हा झाडाला अर्पण करायचे आहे. यानंतर ना हा झाडाच्या मुळाशी हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. जे पिवळी रंगाच्या फुलं आपण घेतले आहेत तर ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहे. यानंतर ना हा जे ह्या रक्षा कवच धागा आपल्याला श्रीफळावरती म्हणजेच नारळावरती 7 वेळे घेऊन गुंडाळायची आहे. यानंतर ना हा नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. यानंतर ना स्वामींच्या दत्त गुरुच्या स्मरण करायचे आहे आणि हा नारळ ते झाडाच्या मुळापाशी ठेवायचे आहे. दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा स्वामींच्या दत्त गुरूंच्या नामस्मरण करायचे आहे. श्री स्वामी समर्थ महाराज अर्थात अक्कलकोट स्वामी हे दत्तांच्या तिसरे पूर्ण अवतार मानला गेला आहे आणि या वृक्षामध्ये साक्षात दत्त निवास करतात. या उंबराच्या झाडाखाली सद्गुरू दत्तांचे स्थान असल्यामुळे या झाडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे आणि म्हणूनच असे सुद्धा म्हटलं जातं की या औदुंबराच्या झाडाशी नित्यनियमाने पूजा करून त्याखाली दिवा लावल्याने तुमच्या कुंडलीतला शुक्रग्रह हा मजबूत आणि बलवान होतात. यासोबत पैसा संबंधित सर्व अडचणी या दूर होतात. कारण शुक्रफळ हा धन संपत्ती ऐशो आराम ग्रह मानले जातं आणि यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं. घरात चारो बाजूने धनसंपत्ती देखील येऊ लागतं आणि ज्योतिषशास्त्र अनुसार या झाडाची या पुण्यतिथीच्या दिवशी पूजा केल्याने जीवनातला सर्व अडथळे हे दूर होतात. तसेच कर्जमुक्ती हे देखील दूर होतात असतात. आता हा नारळ या झाडाशी मुळापाशी अर्पण केल्यानंतर ना या झाडाला 11 वेळी प्रदक्षिण करायचे आहे. प्रदक्षिण करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचे आहे. तर मंत्र असा आहे की ओम दत्तदेवा दत्तात्रया श्री स्वामी
समर्थाय नमः. ओम दत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला 11 प्रदर्शन करायचे आहे. यानंतर ना दोन्ही हात जोडून तुम्हाला स्वामी समर्थांकडे दत्त सद्गुरूंकडे आपली जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे किंवा जे काही काम आहे ते पूर्ण होत नाही किंवा जी काही दुःख आहे तर ती दूर होण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे. यानंतर ना हा नारळ त्या झाडाखालीच तुम्हाला उचलायचा आहे उचलायचे आहे तुम्हाला आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामींचं मठ आहे, केंद्र आहे, दत्तांचं मंदिर आहे तिथे जाऊन तुम्हाला हा नारळ स्वामीपाशी अर्पण करायचा आहे. आणि पुन्हा एकदा आपली इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे. आता जर तुम्ही बघितलं तर स्वामींचे जे काही छोटे मोठे केंद्र असेल, मठ असेल, दत्तांचे मंदिर असेल तर त्या मंदिराच्या बाहेर औदुंबर वृक्ष हे असतातच. असा एकही स्वामींचे मंदिर नाही किंवा केंद्र नाही किंवा दत्तांच्या मंदिर नाही तिथे औदुंबर वृक्ष नाही. म्हणून बघा, जर तुम्हाला मंदिरामध्ये गेले तिथे तुम्हाला औदुंबर वृक्ष सुद्धा भेटलं जातं. तिथेच तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम. नसेल तर तुमच्या घराजवळ औदुंबर वृक्ष असेल तर तिथे तुम्ही हा उपाय करा. आणि यानंतर ना ह्या नारळ घेऊन तुम्हाला स्वामींच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जे आहे तर ते तुम्हाला या स्वामींच्या पुण्यतिथीला करायचे आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा जमेल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता. श्रद्धेने आणि इच्छेने हे उपाय केला तर तुमच्या स्वामी समर्थांनी 100% तुमच्या इच्छा जी आहे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच हा दिवस तुम्हाला बघा, तारक मंत्र हा आवर्जून म्हणायचा आहे. 11 वेळी म्हणा, 1 वेळ म्हणा, 2 वेळ म्हणा, परंतु तारक मंत्राच्या पठण हे नक्की करायचे आहे. किंवा तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल. त्याच्याबरोबर या दिवशी तुम्हाला श्री अक्कलकोट स्वामी समर्थांच्या नमः या मंत्राच्या 108 वेळी जप करायचे आहे. तर तुम्ही स्वामींच्या मूर्ती समोर म्हणजेच फोटो समोरच बसून आसन टाकून एक तुपाचा दिवा लावा किंवा अगरबत्ती प्रज्वलित करा आणि तिथे बसून या मंत्रसही पठण करा. 108 वेळी पठण करा आणि झाली की आपली मनोकामना वर्णनी करून तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे. आणि जप पूर्ण झाल्यावर स्वामींचे चरणी नमस्तका करायचे आहे. निस्वार्थ नामस्मरणामुळे स्वामी भक्तांच्या हक्केला घावून येतात आणि त्यांची सत्कार्य पूर्ण करतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. स्वामी नक्की शुभ करतील अशी अढळ श्रद्धा जी आहे तर ती कायम ठेवायची आहे. स्वामी वरील निष्ठा आणि श्रद्धा ही कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींवर विश्वास करून सतत स्वामींच्या सेवा करत राहा. तर अत्यंत महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायच्या होता. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. तर भेटूया असेच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.